राज्यात पुढील 2 आठवडे पावसाची विश्रांती आहे। हवामान खात्याने हा अंदाज वर्तवलेला आहे। सध्या अनेक जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे। मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही पावसाचं वातावरण नसणार आहे, त्यामुळे शेतीला राज्यातील पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। राज्यातील या 10 जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांसाठी पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। या 10 जिल्ह्यांच्या अनेक भागामध्ये हवेचा एक दाब निर्माण झाल्यामुळे एक वेगळीच परिस्थिती तुम्हाला ऑगस्ट मध्ये इथून पुढे आता पाहायला मिळणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे। जवळपास 90% वरती शेतामधील सर्व पिके चांगली आहेत। जसे की सोयाबीन यावर्षी चांगला आहे, कापूस व्यवस्थित आलेला आहे, बाजरी व्यवस्थित आल्या, उडीद, मूग, मटकी अशी सर्व पिके जोमाने आता वाढत आहेत। परंतु पुढील काही दिवस आता पाऊस विश्रांतीवर जाणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे। त्यामुळे 99% शेतकरी पावसावर अवलंबून असतात, त्यामुळे पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। ही बातमी समजल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण सध्याला पसरलेलं आहे। त्यामुळे नेमकं या ऑगस्ट महिन्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस विश्रांती घेणार आहे याची नवीन अपडेट, नवीन वेळापत्रक आज हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आले। त्यामुळे या ऑगस्ट महिन्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी कमी पडणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये सध्याला पाऊस पूर्णपणे थांबल्याचं दिसत आहे आणि इथून पुढे जास्त दिवसांसाठी पाऊस विश्रांती घेणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे। तुम्हाला पण शेतकरी मित्रांनो माहित आहे, अनेक शेतकऱ्यांची आता सोयाबीन असेल, कापूस असेल, बाजरी असेल, तूर असेल, या ठिकाणी मटकी असेल, असे अनेक पिके व्यवस्थित त्या ठिकाणी जोमाने वाढू लागले आहेत। शेतकऱ्यांना यावर्षी उत्पादन चांगलं निघेल असं सध्याला तरी दिसत आहे। परंतु पुढील काही दिवस पाऊस काळ विश्रांतीवर जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण पसरायला पाहायला मिळतंय। त्यामुळे कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये हा पाऊस काळ विश्रांती घेतोय लगेच तुम्ही या ठिकाणी आता पाहून घ्यायचं आहे। तर बघू शकता, ऑगस्ट महिन्यामध्ये 20 दिवस कोरडा दुष्काळ, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। पुढील 20 ते 25 दिवसांसाठी पाऊस आता सुट्टीवर जाणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। आता या 10 जिल्ह्यांमध्ये हा पाऊस सुट्टीवर जाणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण बरोबर पीक जोमाने वाढत आहे आणि यावेळेस पिकांना पाऊस लागतो, त्यावेळेस हा पाऊस विश्रांती घेत असल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळतंय। त्यामुळे कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये हा पाऊस काळ त्या ठिकाणी विश्रांती घेतोय याची यादी हवामान खात्याने कोणती जाहीर केल्या, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस विश्रांती घेतोय लगेच तुम्ही पाहायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, पावसाला अचानक ब्रेक लागला आहे। सध्याला जर आपण वातावरणाकडे बाहेर घराच्या जाऊन जर आपण बघितलं तर पूर्णपणे पाऊस आपल्याला थांबलेला जाणवत आहे, दिसत आहे। फक्त वातावरणात आभाळ आणि कोरडे वारे वाहत असल्याचं आपल्याला वातावरणात त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। सकाळपासून पाऊस त्या ठिकाणी आता बंद झालाय। आज सकाळपासूनच पाऊस बंद झालाय अशा बातम्या आता त्या ठिकाणी आता न्यूज वरती येऊ लागलेत। तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा पाहिलं आहे की बातमी आता पाऊस बंद झाल्याची आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण सध्याला पसरायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्या शेतामध्ये पेरलेली पिके जोमाने वाढत असतील आणि पुढील 15 ते 20 दिवस पाऊस कसा राहील या ऑगस्ट महिन्याचा जर तुम्ही असा अंदाज जर लावत असाल तर हा व्हिडिओ तुमचा फायदा करून देणार आहे। कारण राज्यातील या महत्त्वाच्या 10 जिल्ह्यांमध्ये पावसाची विश्रांती त्या ठिकाणी घेणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। आता सध्याला जर या 10 जिल्ह्यांमध्ये आता बघितलं तर फक्त कोरडे वारे वाहू लागले, म्हणजे कोरडे वारे या ठिकाणी वाहू लागले। वातावरणामध्ये फक्त आभाळाचं वातावरण आहे आणि पाऊस पडायला तर अजिबात या ठिकाणी तयार नाही आहे। त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकं पाऊस विश्रांती घेणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार व कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे याची सविस्तर अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पुढील 2 मिनिटांच्या आतमध्ये समजावून सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, मे महिन्याचा मागचा जो अवकाळी पाऊस यावर्षी पडलाय तर तो 100 वर्षाच्या कालखंडामध्ये एवढा मोठा पाऊस कधीही पडला नव्हता। इतका मोठा अवकाळी पाऊस यावर्षी मे महिन्यामध्ये आता पडलेला आहे।
मग आता शेतकऱ्यांना काळजी लागल्या की ऑगस्टमध्ये या महिन्यामध्ये म्हणजे या आपल्या ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचं नेमकं काय होणार आहे। तुम्हाला तर माहितीच आहे, जून महिन्यामध्ये सर्व शेतकरी पावसाची आतुरतेने वाट बघत होते आणि पाऊस त्या ठिकाणी पडलाच नाही, त्यामुळे सर्वांची पेरणी तर आता लेट झाल्या आणि त्यातच पावसाचा एक नवीन अंदाज आज या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे। काल आलेल्या एक नवीन अंदाजानुसार असं समोर आलं आहे की जवळपास 70% पाऊस आता त्या ठिकाणी आता पडलेला आहे, तो म्हणजे मे महिन्याच्या अवकाळी पावसामध्ये 70% पाऊस पडला आहे। त्यामुळे पाऊस आता इथून पुढे शेतकऱ्यांना धोका देणार असल्याचं या ठिकाणी लक्षात येतंय। काही हवामान अभ्यासक सांगतात की या वर्षीचा पाऊस आहे तर तो जोरात आहे, परंतु आता 10 जिल्ह्यामध्ये पाऊस काळ इथून पुढे विश्रांती घेणार आहे। आता बघा, काही हवामान अभ्यासकांनी सांगितले या वर्षीचा पाऊस 106% आहे, परंतु गेले जून आणि जुलैचा जर महिन्याचा विचार केला शेतकरी मित्रांनो तर हा पाऊस पडलाच नाहीये। नदी, तळे, नाले, ओढे तुडुंब भरून वाहिलीच नाहीये। फक्त जसा 2024ला जसा पाऊस पडला तशा प्रकारचा यावर्षी अजून पाऊस या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पडलेलाच नाही। आता हा ऑगस्ट महिना चालू आहे आणि या ऑगस्ट महिन्यामध्ये वातावरणात एक वेगळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आता पुढील 15 ते 20 दिवसांची पावसाची मोठी विश्रांती या ठिकाणी राहणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आल्या। तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बातमी सुद्धा पाहिल्या की आता पुढील 15 ते 20 दिवस पाऊस त्या ठिकाणी विश्रांती घेणार असल्याचं सांगितलंय। 2025च्या पावसाळ्याबद्दल सर्वात मोठी विश्रांती आता या ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस घेणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आल्या। त्यामुळे कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये हा पाऊस काळ विश्रांती घेणार आहे याची यादी या ठिकाणी आता समोर आल्या। तुम्ही बघू शकता, तुमच्या घराच्या बाहेर वातावरण सर्व बिघडलंय, ऊन पडत आहे, त्या ठिकाणी वारं वाहतंय, अजिबात पाऊस पडायला तयार नाही। कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पाऊस धोका देणार आहे बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की शेतकऱ्यांना असं कधीच वाटलं नव्हतं की सध्याची जर परिस्थिती पाहायला गेली तर प्रत्येकाला वाटत होतं की पावसाळा यावर्षी चांगला सुरू झालाय। तुम्हाला माहित होतं की मागचा मे महिन्यात पाऊस जोरात सुरू होता, त्यामुळे यावर्षीचा पाऊस काळ चांगला वाटत होता। आता ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा धोधो पाऊस पडला असं वाटत होतं, मात्र एक मोठं संकट या ठिकाणी, मोठं सावट आता या 10 जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी इथून पुढे तुम्हाला पाहायला मिळू शकतं। आता काही जिल्ह्यात पाऊस हा बंद होण्याच्या मार्गावरती आलाय। महाराष्ट्रातीलच काही जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचा पावसाचा खंड देखील इथून पुढे तुम्हाला पाहायला मिळू शकतो। कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस हा कसा राहील हा अंदाज आपण लगेच या ठिकाणी पाहूया। अखेर पावसाला ब्रेक लागला आहे। काही हवामान अभ्यासक असे पण सांगतात की अवकाळी पाऊस भरपूर पडलाय, त्यामुळे मान्सूनचा जो आता पाऊस आहे तर तो आता खूप मंदावणार आहे, असे पण काही अभ्यासक या ठिकाणी आता सांगू लागलेत। राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये थोड्या प्रमाणात आता त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये थोड्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। काही ठराविक जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडणार आहे, तर काही जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पाऊस पण पडणार आहे। मग कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस ऑगस्ट मध्ये पडणार आहे याबद्दल हवामान खात्याने नेमकं ऑगस्ट महिन्याबद्दल तुम्हाला काय सांगितलेलं आहे तुम्ही नक्की या ठिकाणी बघायचं आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर शेतामध्ये कोणतेही पीक पेरलं असेल, जसे की आता मटकी असेल व्यवस्थित वाढली असेल, तुरी असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, मूग असेल, उडीद असेल, बाजरी असेल, तर या पिकांना इथून पुढे पाऊस काळ ऑगस्ट महिन्यामध्ये कसा राहील याचा अंदाज तुम्हाला समजणार आहे, कारण 10 जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड पडणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आता बघा ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस काळ नेमका कसा राहील याचा सविस्तर अंदाज तुम्हाला या व्हिडिओमध्ये लगेच आता या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो। आता बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगताय, त्यामुळे तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत लक्ष देऊन आता व्हिडिओ या ठिकाणी बघायचा आहे। कोणत्या 8 ते 10 जिल्ह्यामध्ये पाऊस आता त्या ठिकाणी धोका देणार आहे बघा। अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार देखील पाऊस आता या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये पडणार आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस कसा राहील, तुमच्या जिल्ह्यांचं नाव कोणत्या यादीमध्ये आहे शेतकरी मित्रांनो, बघा तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय परिस्थिती इथून पुढे पावसाची राहणार आहे बघा, ही माहिती तुम्हाला इथे समजणार आहे। शेवटी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार ऑगस्ट मध्ये पाऊस काळ नेमका कसा असणार आहे याची माहिती तुम्हाला लगेच मिळणार आहे। आता पहिल्यांदा पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस ऑगस्ट महिन्यामध्ये
खूप चांगला पडणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे ते पाहूया आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला असे 10 जिल्हे सांगणार आहे ज्यामध्ये पाऊस धोका देणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहिल्यांदा आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस पडणार आहे। त्यामधील बघा प्रत्येक जिल्हा महत्त्वाचा आहे, लक्ष देऊन बघा। पहिला जिल्हा सांगण्यात आला सिंधुदुर्ग, समुद्रापासून जवळच असलेला हा जिल्हा आहे। त्यामुळे या जिल्ह्यामध्ये पाऊस शेतकऱ्यांना समाधानकारक पडणार असं यामध्ये सांगण्यात आलंय। आता त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय सिंधुदुर्ग। आता या जिल्ह्याच्या लगतचा जिल्हा आहे रायगड। त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कोकणाचा परिसर असल्यामुळे झाडे भरपूर आहेत, समुद्र किनारा जवळ आहे, त्यामुळे पण या जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस या ठिकाणी आता पडणार असल्याचं सांगण्यात आले। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस काळ जून जुलैमध्ये जसा तुम्हाला चांगला पडलाय तर तशाच प्रकारे ऑगस्टमध्ये सुद्धा पाऊस चांगला पडणार आहे। त्यानंतर त्याच्या लगतचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस काळ राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्या। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे सातारा। सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस काळ चांगला आहे। शेतकरी मित्रांनो, ऑगस्टमध्ये कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये आता पाऊस धोका देणार असल्याचं सांगितलंय तर ती माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो लगेचच या ठिकाणी समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता जास्त पाऊस पडणारे जिल्हे पहा। नाशिक जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे, सांगली जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस आहे। यामध्ये चांगल्या रीतीने पाऊस पडणार असल्याची हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आले। या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक आनंद निर्माण झालाय। आता बघा तुम्हाला असे 10 जिल्हे सांगत आहे ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ मंदावणार आहे, पाऊस कमी येत असल्याचं लक्षात आलंय। लातूर जिल्ह्यामध्ये जर वर्षी बघायला गेलं तर पाऊस कमीच असतो। या ठिकाणी अवकाळी पाऊस बऱ्यापैकी या वर्षी झालाय, परंतु येणारा पाऊस थोडा कमी पडणार असल्याचं या ठिकाणी शेतकरी मित्रांनो सांगण्यात आलं आहे। त्यानंतर बघा पुढचा जिल्हा नांदेड जिल्हा आहे। नांदेड जिल्ह्यात जर विचार केला तर मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस भरपूर या ठिकाणी झालाय, नुकसान सुद्धा या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं केलेलं आहे। त्यानंतर बघा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी विविध पिके केलीत, यामध्ये सुद्धा पाऊस मंदावणार असल्याचं सांगितलंय। त्यानंतर पुढचा पाऊस आहे नंदुरबार जिल्हा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कापूस सोयाबीन केलं जातं। हे पिके त्या ठिकाणी पावसावर अवलंबून असतात, परंतु त्या ठिकाणी पाऊस इथून पुढे मंदावणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंतेमध्ये देखील आता शेतकरी पाहायला मिळत आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, वाशिम। आता हे जे जिल्हे आहेत यामध्ये पाऊस काळ पडणार आहे, परंतु काही ठिकाणी कमी स्वरूपाचा, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर काही तालुक्यामध्ये मुसळधार देखील पाऊस पडल्याचं जाणवेल। शेतकरी मित्रांनो, जर पावसाच्या अंदाजावर तुम्ही कामे करत असाल तर नक्कीच तुम्ही अनुभवी तज्ञांचा सल्ला घ्या आणि त्या ठिकाणी मग तुमच्या शेती पिकांची मोठी कामे करा। आणि तुम्हाला पावसाच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।